मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या सोबत आहे देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील संतोष आहेत। तर त्यांनी त्यांच्या शेतात जैविक खतांचा वापर केला आहे। तर त्याच्यापासून त्यांना काय फायदा झाला ही माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। हॅलो मॅडम, मी आहे ना 7 महिन्यापासून पेरू लावलेला आहे, डायमंड सदाबहार डायमंड। त्याच्यामुळे 7 महिन्यामध्ये एकदम जैविक खतं वापरल्यामुळे एकदम 100% रिझल्ट भेटलेला आहे। बघून घ्या, हे किती फळ लागलेले आहे त्यांना। 7च महिन्याचं झाड आहे आणि जैविक खतं हे पांढरी मुळीसाठी एकदम उपयुक्त आहे। एकदम खूपच रिझल्ट चांगला आहे, निकम साहेबाकडून घेतलेला आहे। तर या जैविक खतापासून तुमच्या उत्पन्नात काही भर पडली का? खूपच भर पडली। 100% म्हणजे जे मी रासायनिक खत वापरत होतो ते 50% होते, डायरेक्ट 100% रिझल्ट भेटत आहे। तर याच्यात तुम्हाला ज्यांनी औषध दिलं त्यांचं काय सहकार्य लाभलं तुम्हाला? त्यांचं औषध आम्हाला माहिती नव्हती, ते आमच्या घरापोत पोचले। त्यांनी औषधाचं नाव सांगितलं, ते आम्ही औषध चालू केल्यापासून तर 100% म्हणजे खूपच आनंद वाटतो ते फळ बघून, चांगलं वाटतं। तुम्ही ग्राहकांना काय सांगू इच्छिता याबद्दल? ग्राहकांना मी सांगतो ना, आम्ही घ्या वापरापासून जैविक खतं वापरावं। पांढरी मुळीचं काम चांगलं करते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, औषधं पुरवता व्यवस्थित, मुळी चांगली फुटते। आता ज्यांनी आपल्याला हे औषध दिलं आहे निकम सर, आपण त्यांचंच मत आता आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी निकम साहेब दिलीप निकम। तर मी बऱ्याच दिवसापासून यांना सांगत होतो, कांद्याला वापरा, डाळिंबाला वापरा। एके दिवशी आलो, वापरलं नाही म्हणजे वापरू, नंतर वापरू, असं तसं साहेब, आज झालं तसं झालं ना भाऊ। मग यांनी माझ्याकडून 5 लिटर घेतलेलं आहे। त्या दिवसापासून कांद्याला मुळवा चांगला फुटला आणि कांद्यांचे भरघोस उत्पन्न काढलं त्यांनी। मला ते असं कौतुक करावं तर पहिल्याच वर्षी त्यांना दिलं तर कांद्याला चांगलं उत्पन्न मिळालं त्यांना, तर कांदा पण टिकला चांगला। मग दुसऱ्या वेळेस त्यांनी काय बागेला घेतलं, बाग पण त्यांचा चांगला व्यवस्थित फुटला आणि व्यवस्थित भरघोस उत्पन्न मिळालं त्यांना, क्वालिटी पण आली आणि पैसे पण आले। आणि मग ते आता पेरू लावायचे म्हणे पेरू कोणते लावायचे, म्हटलं असं करा, आता रेड डायमंड आहे, तुम्हाला असा नंबर देतो। त्यांनी घेतले, पेरू पण लावले, ते पेरूला पण चांगले हे तुम्ही बघून राहिले तर असं एकदम फुल चांगला झाला आणि पेरू पण चांगले लागलेले। या थोड्या दिवसात त्यांनी एकदम त्यांचं कौतुकास्पद आहे, तर उत्पन्न चांगलं काढतात। मला पण आनंद झाला आणि ते आता म्हणायला लागले तर नाही आम्ही आता जैविकच वापरायला पाहिजे। जमीन नापीक होती ती सुपीक झालेली आणि प्रत्येक याला ते आता माझ्याकडून औषध घेतात, डोल्यापासून तर सगळ्यांना। तूर पण मागच्या वर्षी त्यांनी भरघोस उत्पन्न केला तुरीला। तर लोकांचे जर 85 रुपये जात असेल तर त्यांना ते व्यापारी 90 रुपये 5 रुपये जास्त देत होते। आणि वजन पण ते म्हणायचं निकम साहेब वजन पण बरेचसे आले। आणि मी ज्या ओळींना दिलं नाही तर तिथं वजन आलं नाही, तुमच्यामुळे माझं थोडं हे झालं, तुम्ही मला पुरेपूर औषध देत चला। तर मी त्यांना कुठल्याही प्रकारे कमी करत नाही, मी वेळेवरती औषध देऊन राहिलो, ते पण वापरून राहिले आणि त्यांचं मी एकदम कौतुकास्पद आहे। ते खरोखर शेतकरी फारच उत्पन्न काढण्यात यशस्वी आहे।